त्यावर श्रीगुरु म्हणाले, परिटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. तू सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस, त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे. तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. परिटा, तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. हे ऐकून परीट म्हणाला, पण स्वामी, त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्रीगुरु म्हणाले, परिटा, तू माझा निस्सीम भक्त आहेस, मी तुला कसे अंतर देईन? वृद्धापकाळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग. पण भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन. तथास्तु. त्याला निरोप दिला. काही काळाने तो परीट मृत्यू पावला आणि त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्रीगुरु आश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने आजही तेथेच आहेत. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. संदेश: निस्वार्थ सेवा. ईश्वराच्या चरणी केलेली कोणतीही सेवा, उदा. अंगण झाडणे, वाया जात नाही. इच्छा आणि जन्म. माणसाच्या मनात असलेल्या तीव्र इच्छाच त्याच्या पुढच्या जन्माचे कारण ठरतात. गुरूंचे प्रेम भक्त चुकला तरी गुरु त्याला प्रेमाने जवळ करतात आणि त्याच्या इच्छा पूर्ण करून त्याला मोक्षाकडे नेतात. ही कथा आपल्याला शिकवते की गुरु आपल्या प्रत्येक लहान मोठ्या इच्छेचा मान राखतात. फक्त गरज असते ती निस्वार्थ भक्तीची. श्री गुरूंच्या स्मरणातच सर्व सुख सामावलेले आहे. श्री गुरुदेव दत्त.